या ठिकाणी ध्यानात ठेवायचं, ज्या ठिकाणी तुम्ही स्प्रिंग बांधताय त्या ठिकाणी कायम एक गॉज पीस ठेवायचं. कशाला? त्याला रुतू नाही म्हणून. मग आता इथं रुतू नाही म्हणून इथे एक गॉज पीस ठेवला आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी स्प्रिंग बांधणार आहे त्याच्या खाली एक गॉज पीस ठेवा. या पट्टीचं नाव काय आहे? ट्रायंगुलर बँड. आता हात तर हा डिस्लोकेट झालाय, बांधले आपण त्या साईडला, का बांधले ते आता समजेल तुम्हाला. त्यानंतर काय करायचंय? तो खालचा भाग आहे त्याला काय करायचं तुम्हाला? जोड्यात बांधायचं आणि वरती आल्यानंतर इथे एक गाठ द्यायची. दिसली? गाठ दिल्यानंतर त्याला असं गोल फिरवायचे, जास्त टाईट होईल. त्यानंतर जो अपेक्सचा जो भाग होता तो जी आपण ट्रायंगुलर बँडेज पहिल्यांदा बांधली त्याच्या आतून घ्यायचा आहे. घेतलं? आणि आता ही बँडेज ह्या ठिकाणी काय करायचं आहे? तुम्हाला नॉट द्यायची. हात गेलाय वरती? हात वर गेलाय? आता त्याला काय होईल? त्रास नाही होणार. हॉस्पिटल पर्यंत जाईपर्यंत त्याला काय होईल? स्टेबल राहील तो. त्यानंतर तो हात तुम्ही या ठिकाणी बांधू शकता, हलू नाही म्हणून या साईडला, हो ना. मग याला काय म्हणतात? डिस्लोकेशन झालं असेल तर त्याला अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय? स्टेबल करायचंय. आता जे एपेक्स आहे, एपेक्सला छोटीशी नॉट मारायची आहे. ती नॉट काय करायची? त्याच्या हाताच्या धरून ज्यावेळेस तुम्ही बाहेर असता त्यावेळेस त्याच्याशी चर्चा करायची, त्याला धाडस द्यायचंय, त्याची हेल्प घ्यायची, त्याच्याशी विचार बोलत राहायचं. त्याला जर त्रास होत असेल तर असा जास्त अवयवाची हालचाल करू नये द्यायची. आता हे काय झालं? स्लिप झालं, म्हणजे हात लटकवला नाही आणि वधूची बांधलाय त्याला श्वास झाला. तुम्हाला सांगितलं ना, स्प्लिंट 5 प्रकारचे आहेत. त्यामध्ये स्प्लिंट श्वास नावाची एक स्प्लिंट आहे, ज्याला स्लिंग म्हणतात. त्याला ट्रायंगुलर बँडेज आहे, त्याला त्याच्या कामानुसार 5 वेगवेगळे नाव दिले. आपण या ठिकाणी स्लिंग लटकवायचं करतो म्हणून त्याला काय म्हणतात? स्लिंग. आणि या ठिकाणी बांधण्याचं काम केलंय म्हणून त्या ट्रायंगुलर बँडेजला श्वास म्हणतात. स्लिंग श्वास समजलंय? मग ज्याचा हात मोडून कोणाच्या गळ्यात पडत? त्याच्याच गळ्यात पडत. ठीक आहे, अशा पद्धतीने बांधू शकतात. दिसलंय? जनरली अशा पद्धतीने बांधल्यानंतर हात स्टेबल होत असतो सर्वात बेस्ट. आता तुम्हाला काय करायचंय? जर त्याचा हात सरळ असेल तर तुम्ही असं म्हणायचं की हात सरळ तुम्हाला आता काय बांधायचं. ज्या ठिकाणी ज्या परिस्थितीत विक्टिम असेल त्या व्यक्तीला त्याच परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं? स्टेबल करायचं. आता हा त्याचा हात सरळ आहे, मी तुम्हाला उभा राहून याच्यासाठी राहतो, तुम्हाला दिसावं हा झोपलेला आहे असं समजा. ठीक आहे, मग हा हात सरळ आहे आणि त्याच्या ह्युमरस ज्यावेळेस मी तिकडे असं प्लेन केलं, शोल्डर जॉइंट, रोटेटो, ह्युमरस, बिबिटो, इथं ज्यावेळेस आलो त्यावेळेस एक मोठा आवाज केला. काय होतं? समजून घ्या त्याच्या भावना समजून. इथं आलो त्यानंतर काय झालं? तुम्हाला समजलं की त्याच्या ह्युमरसला फ्रॅक्चर असण्याचे चान्सेस आहे. मग आता मला हात असा फोन फिरवायचा नाहीये, मला आहे त्या ठिकाणी त्याला स्टेबल करायचं आहे. स्टेबल करण्यासाठी स्प्लिट आहे आपल्याकडे, रिजिड स्प्लिटची मीडियम स्प्लिट मी वापरतो. मग एक स्प्लिट आतून घ्यायची आणि एक स्प्लिट बाहेर घ्यायची. वॉच पीस फक्त लावायचं आहे. बांधण्यासाठी तुम्हाला दाखवत आहे
जर victim असेल तर तुम्हाला हात हलवूनच देणार नाही. आणि अशा वेळेस जास्त घाई नाही करायची. तुम्हाला हळूहळू बांधायचंय, व्यवस्थित बांधायचंय. त्या पेशंट सोबत victim सोबत तुम्हाला बोलत राहायचंय. अरे भाऊ कसे पडला? अरे थोडी भाषण का चालू होतं. भाषण चालू होते सायकल वाले ठेवली. सायकल वाले की गाडी ठेवली काय? आता ही जी स्पेस आहे स्मॉल असल्यामुळे ही मीडियम बांधलेली आहे. ओव्हर लॅप कधी नसावी. म्हणजे स्पीड तेवढीच असायला पाहिजे जेवढी त्याची साईज आहे हाताची पाहिजे. आता बांधल्यानंतर काही गोष्टी ध्यानात ठेवायची. जे पण उरलेला जो पाठ मारल्यानंतर उरलेला जो कपडा आहे त्याला काय करायचं आतमध्ये खोचून घ्यायचं ज्या ठिकाणी जागा मोकळी आहे त्या ठिकाणी. हो ना? कारण एका जागा ॲम्ब्युलन्समध्ये कुठे जरी जर लागली तर ती नॉट सुटू शकते. म्हणून उरलेला कपडा आहे तो आतमध्ये टाकून द्यायचा. त्याचबरोबर जी नॉट लावतो आपण ती कुठे घ्यायची? स्प्लिटवर नॉट घ्यायची. हाडावर नॉट घ्यायची नाही कधीच. कुठे घ्यायची? जी स्प्लिट आहे त्यासाठी तो लिंकवर नॉट घ्यायची. आता एका केले ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत त्याला काही कसं स्टेबल केलं. आता हा झोपलेला आहे असं समजा. दिसतंय? त्याचा हा फ्रॅक्चर झाला आहे. अल्ना नावाचं बोन आहे ते फ्रॅक्चर झालेलं असं किंवा ह्युमरस नावाचं बोन फ्रॅक्चर झालेलं आहे. त्याला अशा पद्धतीने आहे त्यासाठी आपण स्टेबल केलं आहे. आता तुम्हाला सांगितलं असेल की हेड इंजुरी झाली. आता हेड इंजुरीमध्ये दोन आता काय केलं वरून पाठीवर बांधलंय. जे उरलेलं आहे ते आपण काय केलं पुढे आणलंय. त्या ठिकाणी पुन्हा एक क्लॉक मारली आहे. पुढेही क्लॉक केले पाठीमागे लॉक केले. हळूहळू असं पुढे पाठीमागे घेऊन आलं म्हणजे मध्ये पण सपोर्ट मिळेल. ध्यानात ठेवायचं या ठिकाणी तुम्हाला दाबायचं नाही. प्रेशर पॉईंट द्यायचा नाही. कारण स्कल फ्रॅक्चर झालेलं आहे. तुम्ही दाबायला जाणार मेंदूचं साधन आहे. दिसलंय? बरं अतिशय केस जास्त होते. आता हे झालं स्कल फ्रॅक्चरचं. आणि आपण काय बघितलं डिसलोकेशन झालं असेल तर त्याला कशा पद्धतीने तुम्हाला स्प्लिट करायचे. त्यानंतर दोन स्प्लिट लावायच्या. त्याची स्प्लिटची लार्ज आणि मीडियम साईजची स्प्लिट त्या ठिकाणी लावायची आहे. ते बांधताय तोपर्यंत तुम्हाला एक स्टोरी सांगतो. स्टोरी म्हणजे सध्या घडलं आमच्या कल्चरलच्या आवाजमध्ये काय झालं. तुमच्या सारखे जसे बसलेले होते जेव्हा सगळे त्यांना स्प्लिट लावून शिकवलं. स्प्लिट शिकवल्यानंतर कॅम्प संपला. आम्ही आमच्या गावाला त्यांच्या गावाला तुम्ही तुमच्या गावाला सगळेजण जातात. तसं ते गेले. त्यानंतर आणि त्यावेळेस मग मी काय केलं सर की माझे जो नोटबुक होते नोटबुक काढले त्यावर बांधले. त्यावर बांधल्यानंतर काय झालं काठावर ठेवल्या लाकडाच्या आणि पूर्ण पाईप त्याचा स्टेबल केलं. ॲम्ब्युलन्सला कॉल केला. ॲम्ब्युलन्स आली आणि माझी नोटबुक त्याच्या सोबत होते म्हणून मला त्या ठिकाणी जावं लागलं हॉस्पिटलला. हॉस्पिटल मी गेल्यानंतर त्या ठिकाणी मग ते नोटबुक घेतले त्याने. डॉक्टरांनी नंतर प्लास्टर केलं. आम्ही एक्सरे काढल्यानंतर मग डॉक्टरांनी प्लास्टर केला. त्या माणसाला सांगितलं तुला चालणं अशक्य आहे कारण तुझं फ्रॅक्चर एवढं ठीक आहे म्हणजे खूप ठिकाणी फ्रॅक्चर झालेलं आहे तर तुला बहुतेक आता एका बाहेर चालता येणार नाही.
एक पायाने तुला थोडंसं लंड करावं लागते. तर मग असं गेलं त्याला विचारायला वाईट वाटलं असं झालं ऍक्सिडेंट झाला सुरू होता. मग नंतर लष्कर काढलं आणि 2-3 दिवसातच तो चालायला लागला. मग डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले की हे कसं काय झालं. मग डॉक्टरांनी त्याला सांगितलं ज्यावेळेस फ्रॅक्चर झालं तर त्यावेळेस काय होतं जो उचलताना किंवा गाडीमध्ये टाकताना काय करतात त्याला माहित नसेल फ्रॅक्चर झाले तर त्या ठिकाणचं जे बोन आहे ते धारदार असतं आणि ते काय करतं आजूबाजूच्या टिश्यूला काय करतं कट करतं ब्रेक करतं इंटरव्ह्यू जास्त करतं. मग त्यामुळे काय झालं की ते फ्रॅक्चर तर खूप दिसलंच नाही म्हणजे जे टिश्यू त्या साईडच्या त्या खूप लवकर भरले गेल्या आणि तो 1 महिन्याच्या आत चालायला लागला. त्याला जेव्हा ही गोष्ट समजली त्या माणसाला तो माणूस जेव्हा लक्षात ठेवा NSS व्हॉलेंटियर नाव मी विसरलो. मग त्याला सांगितलं तुमच्या वडिलांचे पाय वगैरे आणि तर त्या NSS व्हॉलेंटियरने मला फोन केला माझ्या रेकॉर्डिंग पण आहे तुम्हाला जर ऐकायची असेल मी जाणून बसून मुद्दामून ती रेकॉर्डिंग ठेवली जर नाही भेटलं तुम्हाला ऐकली. जो आनंद होता ना तो आनंद होतो सर तुम्ही आम्हाला शिकवलं म्हणून आज त्या गोष्टीचं दुसऱ्याला दाखवून आणि त्याचा जो आयुष्यभराचा अनुभव होता तर तो वाचला त्या गोष्टीपासून आणि मला खूप आनंद झाला सर मला प्रसन्न आवाज या ठिकाणी अनुभव होता. तर अशा पद्धतीचं तुम्ही चांगलं काम करू शकता. आता हे स्प्लिंटिंग बांधलाय का तर त्या ठिकाणी ध्यानात ठेवायचं की जर ह्युमन बोन फ्रॅक्चर असेल किंवा स्पायनल कॉर्डला इंजुरी असेल तर अशा वेळेस तुम्हाला मोठ्या स्प्लिंट बांधायच्या. त्या ठिकाणी तुम्हाला ट्रँग्युलर बँडेज 6 ठिकाणी बांधायचे आहे. आता ट्रँग्युलर बँडेज आतमध्ये टाकताना काय करायचं माणसाचा जो नॅचरल गॅप आहे नॅचरल गॅप मध्ये आहे आपल्याला झोपलेला आहे स्पाइन पोझिशनमध्ये मानेखाली गॅप आहे त्यानंतर कपाळामध्ये घुसवायची तिला सेट करून बांधायचं आहे. ठीक आहे दिसेल तुम्हाला ट्रँग्युलर बँडेज बद्दल आहे त्यामुळे पण तुम्हाला 6 ठिकाणी बांधायचे 6 ठिकाणी खाली 4 आणि वरती 2 बांधायचे. जाताना ज्यावेळेस ॲम्ब्युलन्स येईल त्यावेळेस स्ट्रेचरवर त्याला हळूच उचलायचं तुम्हाला स्ट्रेचरवर कसं टाकायचं पेशंटला ती बाबा दाखवलंय ना आपण काही नसतं घ्यायचं त्यानंतर स्ट्रेचर करायचं त्याला स्ट्रेचरवर टाकून आणायचं. त्यावेळेस सस्पेक्टेड सर्वायकल इंजुरी मानली जाते त्यावेळेस त्याला काय केलं जातं सर्वायकल कॉलर लावली जाते. आता तुमच्याकडे सर्वायकल कॉलर नसेल तर अशा पद्धतीची नोटबुक असेल आपण खराब नाही म्हणून बोलतो नाही 2 नोटबुक घ्यायच्या आणि दोन्ही साईडने एकच्या लावायच्या म्हणजे एकला दोन्ही साईडने लावायच्या आणि त्याला दोन्ही एकाने दोरी बांधून घ्यायची. करता येईल नेटवर स्टेबल होते पूर्ण. कधी ज्यावेळेस तुम्हाला स्पेंटिंग करायचं असेल त्यावेळेस तो भाग आहे तो एक्सपोज करायचा त्या ठिकाणचा कपडा तिकडे स्क्रीनला करायचा त्याच्यावरून कधी स्प्लिट करायचे. त्यानंतर काय करायचं जर व्यक्ती बेहोश असेल बेशुद्ध असेल तर अशा तुम्हाला स्प्लिटिंग करताना काय करायचं आहे त्याच्या पायाची आणि हाताची पल्स चेक करायची एकदा बांधल्यानंतर तुम्ही स्प्लिटिंग केलं होऊ शकतो खूप जास्त टाईट झालाय पल्स आली नाही तर तो हात काय वेगळा होऊ शकतो म्हणून तुम्हाला काय करायचं पल्स चेक करायची गरज पडते. पायाची दुसरी स्पीड पल्स असते आणि हाताची स्पीड पल्स तुम्ही चेक करू शकता. आता तो फिंगर जर एक फिंगर जर ब्रेक झाले किंवा क्रॅक झाले किंवा क्रॅश होतोय फ्रॅक्चर झाले तर काय करणार दुसरा जे फिंगर आहे त्याला अटॅच करायचं त्याला बांधायचं तुम्हाला मिळेल जमत ना करून दाखवा लागेल जिंकावे तुम्ही अशी माझी खूप जास्त मनापासून इच्छा आहे. जिंकतात का? हाऊ इज द जज? असायलाच पाहिजे असा जोश ठेवा शेवटपर्यंत. आता काय झालंय तुम्हाला थोडंसं समजलंय की आव्हानमध्ये काय असतं आणि तुम्हाला करायचंय काय इथं. आता 2-3 दिवस राहिले त्यामध्ये तुम्हाला आता संध्याकाळी टाइम भेटलाय 5 ते 6 स्वतःच्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये जेवढी ऍक्टिव्हिटी करता येते तुम्हाला समोर येता येईल स्टेज डेअरिंग तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवा स्वतःला खुलवा आपले विचार मनोगत व्यक्त करा ज्या ज्या कलागुण आहेत आपल्यामध्ये ते बाहेर काढा. भविष्यासाठी ज्यावेळेस तुम्ही इथून जाता आपला ग्रुप आहे तो कायम आपल्याला गाईड करत राहील. ग्रुपमध्ये आम्ही आहोत तुम्ही आहात. तुमच्या का बर्तन पकता है तो धुन पर खूब खनकता है मिट्टी का बर्तन पकता है तो धुन पर खूब खनकता है
सूरज जैसे बनना है तो सूरज जैसा जलना होगा। सूरज जैसे बनना है तो सूरज जैसे जलना होगा। नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा। नदियों से नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा। और हम राम के बेटे हैं, आपले पूर्वज रामच आहे ना. खूप काही त्यांना खूप काही सहन करावं लागलं. 14 वर्ष वनवास सहन केला. खूप हाल अपेक्षा त्यांना सहन कराव्या लागल्या. तर हम राम के बेटे हैं, क्यों सोचे राह आसान होगी. हम राम के बेटे हैं, क्यों सोचे राह आसान होगी. कुछ ज्यादा वक्त लगेगा पर संघर्ष जरूर सफल होगा. कुछ ज्यादा वक्त लगेगा पर संघर्ष जरूर सफल होगा. हर एक संकट का हल होगा, आज नहीं तो कल होगा. हर एक संकट का हल होगा.